रात्रीच्या जेवणामध्ये भाजी पोळी खाण्याचा कंटाळा आलेला असेल आणि झटपट कमी वेळात काहीतरी बनवायचं असेल तर ही खिचडी एकदा नक्की ट्राय करून बघा। तर इथे मी 1 वाटी तांदूळ आणि पाव वाटी अख्खा मसूर स्वच्छ धुवून घेतला। तर 10 मिनिटं अगोदर मसूर हा पाण्यात भिजवून घेतला होता, त्यानंतर पाणी निथळून घेतलं। आता फोडणीसाठी गॅसवर कुकर मध्ये 1 पळी तेल घातलं। तेल गरम झाल्यावर यामध्ये मोहरी आणि जिरं घातलं, तर प्रत्येकी पाव चमचा घातलं। आता लगेच यामध्ये एक मध्यम आकाराचा उभा पातळ चिरलेला कांदा आणि कढीपत्ता मध्यम आचेवर मिक्स करून हलकसं परतून घ्यायचं। कांदा थोडासा परतला की लगेच यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच अद्रक खलबत्त्यामध्ये कुटून घातलं। तर तुम्ही पेस्ट सुद्धा वापरू शकता। तर इथे अद्रकचा स्वाद हा कुटून घातल्यामुळे छान येतं, तर अद्रक सुद्धा थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं, म्हणजे त्याचा जो कच्चापणा असतो तो थोडासा नाहीसा होतो। त्यानंतर यामध्ये लगेच 1 टोमॅटो आणि बटाटा घातला। तर या व्यतिरिक्त सुद्धा काही व्हेजिटेबल्स असेल तर ते ऍड करू शकता। तर इथे मी अगदी सोपी आणि झटपट होणारी खिचडी दाखवत आहे। तर बघा, मिनिटभर हे मी मध्यम आचेवर चांगलं परतून घेतलं। तर आता यामध्ये काही सुके मसाले घालूया। तर पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, त्यानंतर इथे मी 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला, तसेच अर्धा चमचा गरम मसाला घातला। तर घरात उपलब्ध असणारे मसाले यामध्ये ऍड करायचे। सोबतच 1 हिरवी मिरची तुकडे करून घातली। तर मसाले सुद्धा तेलामध्ये चांगले फ्राय करून घेऊ। तर आता मसाले सुद्धा फ्राय करून झाले। आता यामध्ये स्वच्छ धुतलेला तांदूळ आणि मसूर घालायचा, जो की आपण भिजवून घेतलेला होता। तर आता तयार फोडणीमध्ये मध्यम आचेवरच तांदूळ आणि मसूर चांगला फ्राय करून घ्यायचा, म्हणजे कोरडा होईपर्यंत याच्यामध्ये जे काही पाणी शिल्लक असतं ते मुरेपर्यंत तांदूळ परतून घ्यायचा। पाणी निथळलेला तांदूळ जेव्हा आपण फोडणीमध्ये असं परतून घेतो तेव्हा त्याची खिचडी सुद्धा अप्रतिम अशी लागते। तर लगेच यामध्ये पाणी घालायची घाई करायची नाही, तांदूळ हा चांगला कोरडा होईपर्यंत परतून घ्यायचा। तर बघा याप्रमाणे। नंतर यामध्ये 1 वाटी तांदूळसाठी 2 वाटी पाणी गरम करून घेतलं। तर गरम केलेलं पाणीच वापरायचं, म्हणजे मसाल्यांची चव ही आहे तशीच राहते। लगेच यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा ऍड केलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ। तर ही खिचडी साधी आणि सोपी जरी दिसत असली तरी मात्र चवीला अप्रतिम लागते। तर एकदा नक्की ट्राय करून बघा। तर आता कुकरला झाकण लावून मध्यम आचेवरच कुकरच्या फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। 2 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा। कुकरची पूर्ण वाफ गेल्यानंतरच झाकण उघडून बघायचं। तर बघा किती मस्त रंग आलेला आहे आणि मसूर सुद्धा अगदी परफेक्ट असा शिजला जातो। जरी आपण 10 मिनिटं हा भिजवून घेतला तरी कुकर मध्ये हा परफेक्ट असा शिजतो। तर बघा मस्त असा सुगंध सुटलेला आहे। अगदी साधी खिचडी आहे, परंतु आपण मसूर घालून कधी बनवत नसतो, तर नक्की बनवून बघा। लहान मुले सुद्धा आवडीने खातात आणि त्यानिमित्ताने त्यांच्या पोटामध्ये अशा डाळी सुद्धा जातात। तर ही खिचडी मस्त गरमागरमच फस्त करायची, यासोबत पापड, लोणचं, यावर मस्त वरतून साजूक तुपाची धार। कमी वेळेत पटकन असा बेत तयार होतो, खायलाही चविष्ट लागते। तर रात्रीच्या जेवणाचा तुम्हाला हा माझा बेत कसा वाटला हे कमेंट करून सांगा। आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि अशाच झटपट पटकन होणाऱ्या रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला सबस्क्राईब करा। धन्यवाद।